नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये असे काही किल्ले आहेत ज्यांचे नाव काढताच अंगावर शहारा येतो आणि अभिमानाने छाती फुलून येते। आज आपण अशाच एका अजेय आणि दुर्गम किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याला आपण अलंगड या नावाने ओळखतो। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेला हा किल्ला म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यातील एक अभेद्य लेणा आहे। कळसुबाईच्या रांगेत असलेला हा किल्ला त्याच्या अकराळ विक्राळ उंचीसाठी आणि चढाईच्या काठिण्य पातळीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। जेव्हा आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहतो तेव्हा आकाशाला भिडणारे त्याचे कातळकडे पाहून आपण थक्क होतो। इतिहास सांगतो की या किल्ल्याचे स्थान इतके मोक्याचे होते की इथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवणे सहज शक्य होते। घनदाट झाडी, वाऱ्याचा वेग आणि निसरड्या वाटा पार करत जेव्हा आपण वर पोहोचतो तेव्हा स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या मावळ्यांनी घेतलेले कष्ट डोळ्यासमोर उभे राहतात। गडावर असलेली पाण्याची टाकी, गुहा आणि तटबंदीचे अवशेष आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात। अलंगगडाची चढाई ही केवळ एक ट्रेक नसून ती एक परीक्षा असते जिथे तुमच्या धैर्याचा आणि जिद्दीचा कस लागतो। गडाच्या माथ्यावरून दिसणारे कुलंग आणि मदनगडचे दृश्य पाहून मनाला एक वेगळीच शांतता मिळते। हा गड म्हणजे केवळ दगडधोंड्यांचा ढिगारा नसून तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा जिवंत पुरावा आहे। म्हणूनच प्रत्येक दुर्गप्रेमीने आयुष्यात एकदा तरी या नतमस्तक होणाऱ्या वास्तूला भेट द्यायलाच हवी। मित्रांनो, स्वराज्याचा हा वारसा आणि इतिहासाची ही पाने अशाच पद्धतीने उलगडत राहण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय। जटाकटाह संभ्रम भ्रमण निलिंपणे